तिचा भाव बसला. मग कोण बोलवी? दादा बोलवी का ताई बोलवी? आम्हीच बोलवणार. चला माऊली सांगा चला थांबा जरा ब्रेक केला जरा बोला. अहो जेव्हा आदिमाय शक्ती गावाची गावठी आली मग तिचा वाग्या कुठे? हा ती आहे तो आलाच पाहिजे. आपण काय करणार ते का शिवाराचं बागो आले तेव्हा तुम्ही कोण आले? आलेत ना आता? मग आम्हाला सांगाल का कोण आले? बोला बोला लवकर. कोण आले सांगायचं आम्हाला. कसं समजेल आम्हाला? तुम्ही सांगाल तर समजेल. कसं रूप आहे तुझं? पण आम्हाला तुमची ओळख द्या. देवा आनंदाने आलेत ना? मग तुमचा शिक्का कुठे? नाही या ना तुम्हाला विचारू.
तो शिकायला द्यावा. आम्हाला तुम्ही आले, आईला घेऊन चालले तुम्ही. आई म्हणजे कोण? आदिमाय शक्ती गाव देवी. लढायला चालले. पण तुमचं शस्त्र कुठे? हा, कुठे तुमचं शस्त्र? हा, लढायला जायचे ना आपल्याला. आपल्याला लढायला जायचे. तुम्ही चाल दाखवता वाघोबाची. बोला मग तुमचं शस्त्र कुठे ठेवलं तुम्ही? वाघोबा आहेत ना? वाघोबा आहेत का तुम्ही? कशी चाल दाखव, दाखव चाल कशी चाले. बाया लागे आला माझा वाघोबा दिवाला. बाया लागे आला माझा वाघोबा नक्की काय नाही ना? पहिला जेव्हा आपला जन्म त्या घरामध्ये आडपो होत का? आपलं जुनं कोण जागा नाही, जुनं कोण आहे आपलं? मला ना नक्की तो येतो हात किंवा 25 पाय त्याला आडवा येतो सध्या. क्या गाणं चला. अरे डुकरा भरोसा देवाला डुकरा. आधी कोणत्या जेवण कन्फर्म करू? चरभरे आवाय लवकर ये रे लवकर करे उशीर तुझ्याला. चरभरे आवाय लवकर ये रे लवकर करे उशीर तुझ्याला. चरभरे आवाय लवकर ये रे लवकर करे उशीर तुझ्याला. चरभरे आवाय लवकर ये रे लवकर करे उशीर तुझ्याला. चरभरे आवाय लवकर ये रे लवकर करे उशीर तुझ्याला. चरभरे आवाय लवकर ये रे लवकर करे उशीर तुझ्याला.
सोबतच खेळत राहायचे का नावाची ओळख द्यायची आम्हाला? मला कोण आले? मला तुमची ओळख दिली तर आम्हाला समजेल. माऊली तुम्ही कोण आले सांगा का आम्हाला? कुलाचे आहेत का पाहुणे आहेत? हा बोला. ओळख द्या आम्हाला. देणार का? कोण आले तसं आम्हाला गजर करायला ओळख द्या. हा कोण आले? फुलाच्या पण कोण आल्यात? फुलाच्या आल्यात मग कोण आल्यात? तुमची ओळख सांगा आम्हाला. कोणत्या रूपाचे आहेत? हा कोणत्या रूपाचे आल्या तसं आम्हाला गजर करायला बोला. यायची का आनंदाने का सारव जायचे? हा कोणत्या रूपाने आम्ही गजर कोणता करू तुमचा? कोण आले आम्हाला कसं समजेल बोला. कोण रूपाचे तुम्ही? वाट भगती भक्ताची गोंधळ बाईचा गोंधळ अन गोंधळ गोंधळ ग बाईचं जागरण गोंधळ 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 ग बाईचं जागरण गोंधळ माऊली कुठून आल्या? या आपल्या जागरणा गोंधळाला कुठून आल्या तुम्ही? फुलाच्या आल्यावर कुठल्या आल्या तुम्ही? गोंधळ त्यासाठीच मांडला आपल्याला. सर्व देवी देवता आपल्या जागरण गोंधळाला आले पाहिजे. पण तुम्ही कुठून आले? बोलतोय आम्ही दसाईवरून आले. मी विचारतोय देव कुठून आले? आता काय माझ्या कुलाच्या झाडाला विचारलं नाही तर बाकीच्या गावाला मला प्रश्न विचारता हक्क नाहीये. म्हणून पहिले माझं कुल मग बाकी नंतर. म्हणून विचारतो माझं कुल चुकलं
तर तरी चालेल, पण मी विचारणारच. मग माऊली, या जागरण गोंधळाला तुम्ही आल्या, बरोबर आहे, अंबाबाई आल्या, पण आई तुम्ही कुठून आल्या? हा हा तुळजापूरवरून आल्या? मग आनंदाने आलात का? हा मग आम्ही विचारू, आई जर तू अंबाबाई तुळजाभवानी आहे, बरोबर आहे, मग आई तुम्ही बसल्या तुळजापुरामध्ये, मग तुमच्या आजूबाजूला कोणती बहीण बसली? मी सांगू कोणती? तर त्याला विचारायचं, त्याचं रूप ओळख पाहिजे ना, का असं काय ते ओळखच त्याच्यात. बोला, कोणत्या रूपामध्ये बसले बाजूला? तुझी बहीण आहे का बसलेली ती? का नाहीये? का एकटीच तू आहे का ती? कोणत्या रूपाची आहे? आदिमाया शक्ती जर तुझ्या बरोबर आले, मला तुळजापूरचं नको, मला महाराष्ट्राचं नको, मला जिल्ह्याचं नको, मला तालुक्या नको, मला झाडाचं तरी काही दोन गोष्टी समजल्या पाहिजे. मग आई तुझं आदिमाया शक्ती जर आली, तुळजापूर आली, मग तुझी दुसरी बहीण कोण आहे जी तुझ्या बाजूला बसले? हा कोणत्या रूपाची आहे? मी इशारा करू, गाणं घ्या. अगं येडी अगं येडी येडी म्हणतात मला गरमाड्याच्या येडाईला. येडी येडी म्हणतात मला गरमाड्याच्या येडाईला. अगं येडी अगं येडी अगं येडी म्हणतात मला गरमाड्याच्या येडाईला. तुळजापूर बोला म्हणजे सोपं आलं, आई तुळजाभवानीच आली, पण तुळजापूर मध्ये दोन देवी बसल्यात. आता कोणती आली ती पण समजलं पाहिजे. मग मी इशारा दिलाय, यांचं कोण? आपलं निरसाईवर आहेत ना आपले पुढे दादा. आपल्या गाव कसं येतं, मला जास्त येतं ना, तर जे गाणं घेतलं, दादा उभं राहा जरा, जे गाणं बोललं तसं गाण्यासारखं ते व्हायचं का त्यांचं? पुढे बरोबर उभं राहा ना. गौतम भाऊ बोलले म्हणून मी आता पूर्ण आता डिपमध्ये जातो. नाही बरोबर, आपलं कोणाचं आपण केलं पाहिजे. कोण आहे? यश यश कोण आहे? यश 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 एक मी गाणं घेतलं, आता कोणतं काय बोलायचं वाढवं काय? अगं येडी येडी म्हणतात मला गरमाड्याच्या येडाईला. ते गाणं घेतलं, तुला याच्याबद्दल माहिती का? 10-15 वर्ष 20 वर्षापूर्वी या गाण्यासारखं ते व्हायचं का त्यांचं? अरे डोक्यामध्ये असं ते असं व्हायचं का? का किती वर्षापूर्वी? त्यांच्या आधी अशी माणसं किती झाली तुमची? आजोबा झाली. कसं असते काय का तो दिला आपल्याला माहिती आहे. आपण पैसे दिले जे बोल आजोबा अंगात यायचं चक्कर सारखं चालतं का नंतर? आता म्हणून आपण पोचू त्यांना करू. मला एक सांग, आपण निश्चित आहे, पण आपण निश्चित त्यांना कोणी जमीन दिली का? कोणी दिले का? दुसऱ्या नावाच्या व्यक्तीने आपल्याकडे जमीन आहे का? आपण खातोय का? बोला बोला बोला, त्याचं काय मागता देतो का? आपण मी सांगतो त्याचं उत्तर घेऊ. आजोबांच्या पण अंगात यायचं, उलगडा झाला नाही, आजोबा पण थोडं विसरगोळापणा म्हणा किंवा हे असं व्हायचं का? हे पण व्हायचं का? पालायचं म्हणजे गाणी घ्यायचं. दिसली येडू मैना
नका देऊ. तेही तसं व्हायचं, यांचंही तसं झालं. पण मला एक सांग दादा, तिची ते दाखवायचे तुम्ही, मग आपल्याला कोणी जमीन दिले का? मग आपण त्याचा मागता देतो का? कोणता देव होता का त्याला कोंबडा द्यायचे का? तुम्हाला माहितीये का? त्याचं घर तुम्ही घेतला होता का? मग त्या घरात काय होतं? काय होतं? त्या मुलीच होत्या का त्या घरात? मग त्या मुली होत्या त्या घरात, काही याल भूत किंवा देव होता का माहिती का तुम्हाला? मग माहिती करून पाहिजे होतं. घरदार हे राहिल्या का वडील राहिले? हे राहिले, वडील नव्हते. म्हणून यांच्याविषयी विचारतो. तर आई आली का? पायाला जखम कोणाच्या आधी बरी होत नव्हती? लागलं होतं काहीतरी आईच्या? काय झालं? किती महिने बरं नव्हतं? मग काय केलं उपाय? दर्ग्यामध्ये नेती का? मुसलमान काय नेती का? किल्ला डोकलं का काही 4 बाजूला घरात? नाही ना. मग आता हे झाड आपलं आलंय, याला येण्यासारखं फिरवायचंय का नाही? तुळजापूर मध्ये आई पण आहे ना, ही पण आई आहे, पण इतर रूप वेगळे. मग आपण त्याला येड्या रूपाला शान रूप देऊ. म्हणून तुम्ही जे गाणं घेतलं ना, पडी घेऊन फिरली तुझी तू, ते काय बोलले माहिती का? कोणतं रूप बोललं ते? कोणी ऐकलं का? वारी आली त्यावेळी भवानी पण कोणत्या रूपाची? अंबा भवानी पण कोणत्या रूपाची नाही बोलले ना? कोणती? कोणत्या रूपाची? रेणुका माताची बोललं. आई जेव्हा आदिमाय शक्ती रेणुका पडी घेऊन गेल्या आणि फिरत होती, येऊन कुठे बसली? येरमाळ्यात. तुळजापुरात. येरमाळ्यात साहेब. तर तुळजापूरला आदिमाय शक्तीचं आदिशक्तीचं महाराष्ट्राच्या कुलदेवतेचं स्थान असतं ते अंबाबाईचं आहे. हीच अंबाबाई येरमाळ्याची येडेश्वरी. तर तुळजापुरात अंबाबाई बोलली ना ती रेणुका, बरोबर. म्हणून तिथंच द्या. बरोबर दार बोलतोय. अगं काय बाय अंबिका, काय बाय रेणुका, जीव झाला या वेडा, जीव झाला या वेडा. मागे नजर लागली बाईची दृष्ट उतारा, नजर लागली बाईची दृष्ट उतारा, नजर लागली बाईची दृष्ट उतारा, नजर लागली बाईची दृष्ट उतारा. काय बाय अंबिका, काय बाय रेणुका, काय बाय अंबिका, काय बाय रेणुका, जीव झाला या. येण्यासारखं फिरवणार आहेत का शांत रूपाने शान रूपाने ठेवणार आहेत? ते आम्हाला वचन द्या आधी. हा, वचन द्यायचं, तुमचं लेणं दाखवायचं. हे घ्या तुमचं जे लेणं असेल ते. आम्हाला दोन्ही नको. तुम्ही त्या रूपात द्यायची का पहिले आपण म्हातारं? हा, माहित नसेल विचारून सांग. हा, कारण कसं आजोबांचं यांचं तसंच झालंय, फिरतं राहतंय. एकदम सुवासिका ही आपली मुलगी आहे. ही त्याच्या मागे थांबायच्या मागं हा पाहुणी आहे. हा, पाहुणी का? तुझ्याकडे काहीतरी उभं राहतंय, तुझे वारी म्हणा शक्ती म्हणा काहीतरी उभं राहतंय. ही तर करता तुझं काहीतरी उभं राहतंय. पण तिचं हा भरायचं का पहिले? रात्री दाबल्यावर गोवायचं? कोणत्या वाजता न्यायचं तिला? मला दाखवतो काहीतरी, मी नंतर सांगेन तुम्हाला. हा, नाही राहू दे ना, मी विचारतो. हे दार फुलाचं आहे का बाहेरचं आलंय? कोण लवकर केंद्र यायचे का? असं नाही ना. मग आम्हाला तुम्ही ओळख देता का स्थानावर जाता? बोला, ओळख देता का स्थानावर जाता? बोला लवकर. हा, बोला लवकर. बोला, चालू दे ना आताची गाडी.
देवाची शक्ती अशी पाहिजे का ती घडी पण उघडता आली पाहिजे. हा घडी घालू दे काय करू दे मी तर म्हणतो स्मशान पण उठू दे देवा तेवढी ताकद पाहिजे का थांबायची देवा घालू दे घडी एकदा सांगून ऐकत ना नाही नाही आपल्याचं काही नाही आनंदाने आले तेव्हा आनंदाने बारका आले कसले विकलेले कोणी काय करू दे घडी घालू दे स्मशान काय करू दे आपण आपल्या कार्यासाठी आपल्याला उभं राहायचंय. बोला केंद्र राहायचे का स्थानावर जायचंय. हा फुलाच्या आल्या का पाहुणे आल्या हा माहेरच्या आल्या का फुलाच्या आहेत. बोला असंच केंद्र राहायचं का. कोण आहे तुम्ही कोण आहे. किती घराला त्रास आहे किती वर्षापासून त्रास आहे. हा किती वर्षापासून घराला त्रास आहे का नाही. मग तुम्ही कोण आहेत. तुम्ही कोण आहेत सांगा. पुढचं रस्ता मोकळं करून ठेवा मी. तुम्ही बोलाल तर पुढचा मार्ग मोकळा करू. कोण आले तुम्ही कोण आले. घराला 5-10 वर्षापासून त्रास आहे. आगदार थंडगार अनगार डोंगराची हवा सासरच्या देवी आहेत का पिता आहेत. हा देवी आहेत का पिता आहेत. हा कोण आहेत बोलायचं आम्हाला सांगायचं फिरवून सांगायचं आम्हाला कोण आहे. देवी आहेत का पिता आहेत. हा तुम्ही पिता आहेत का देवी आहेत. हा खेळायचे का तुम्हाला कोणते पद खेळायचे. जर चला स्थानावर चला मग नाही सांगायचं स्थानावर जायचं. चला सांगता का स्थानावर जाता. हा बोला लवकर. घरात कोण राहते आता सध्या तुम्हाला घराचं माहिती आहे का. तुम्ही घरात इथे राहता का बाहेर राहता ना. नाही मला सांगा या नातेवाईच्या घरातल्या रात्री दाबल्यासारखं व्हायचं ना कोणाला. सगळ्यांना होतं तिकडे पण होतं ना. आणि असं कोणी बाजूला उपाय असं जाणवतंय का तुला जाणवतंय. आणि असं पेटलेलं काय येतंय का जळलेलं मेलेले माणसं येतात का कशी तर काही येते ना बरोबर. पण देवी येते का पितर येते. आणि अशी अंतरुण झोप नाही अंतरुण झोपल्याच्या बाजूला अशी उठवते का. हा मला समजलं काय पण यांनी सांगितलं तर मी पुढचं सांगेल ना. आणि पलगावच्या कोणाला पाठवतो तुला. आता मला सांगा भूत असतं तर भूत एवढं येईल का आता एवढं वाचील भूत वाचील पण पोहोचेल का. काहीतरी आहे ना गोष्ट. हरण्यासारखा त्रास होऊन आलाय. नाही क्लिअर बोला तुम्हाला क्लिअर पाहिजे ना घर. येते किंवा हे भाऊ यांचं कसं माहितीये का. एक बाई आहे ती एका रात्री झोपण्याची दाबते परंतु ती बाई यांना उठवते पण भूत झोपलाय काय बरोबर का. तुला दोनदा पंगावरनं पाडला एकदा गाडीवरनं पाडला एकदा गाडीवर भरला ना मारते उठवते बरोबर का. कोणी यावेळी बाहेर डोंगराची हवा. थांबा 2 मिनिटं. होय बाबू पैसा कमवतो टिकतो का. लेटर कसं आले बँकेचं कसं लेटर आले का हप्त्याचं कसं नाही ना. पप्पा बरे
आले का? काय सांगतोय स्पष्ट काय बोलतो माहिती का मी? ही सावली मला समजते. तुमच्या पूर्ण घराला उठवते, जागी करते, काय करते. तुमचं जे घर आहे ना आत्ताच हे, या घराच्या मागच्या अंगात येऊन बसते. पण मग आता जुनी लोक आपली कोण आहे? ही जिथे राहायची तिथे कोणता देव होता का पहिला मागच्या अंगाला? म्हणजे लगेच घराच्या मागे नाही. अजून एक सांगतो, यांच्या घराच्या बाजूला धामण्याचे धामणे धामणे पण आहे का? धामणे त्यांना पण हात करून दाखवतो. मला जे बाजूचं घर आहे ना त्यांना पण दाखवतोय. कोण आहे का धामण्यांचं? बाजूला धामण्यांचं घर आहे ना? योगेश आहे ना, योगेश. तुम्हाला कधी असं जाणवलंय का? कधीच नाही ना? पाण्याचा त्रास आहे का काही? नाही. नक्की तो कोण आले? मध्येतील येऊ का नको येऊ का नको येऊ? बोला. मग बोला कसं द्यायचं? आल्या सांगावं जाणार का? बोला. बोला देता हा? कोणत्या रूपाचे आल्यात मग? हा? कोणत्या रूपाचे आहेत मग? हा? कोणत्या रूपाचे आहेत? बोल. त्याच्या स्थानावर जायचं तर वाटायला घे. झाडा तकलीफ नाही द्यायची. घे. काय करणार? सांगणार का स्थानावर जाणार? हा? थांबणार का स्थानावर जाणार? बोला. जातो स्थानावर. मग कोणी आम्हाला कसं समजाल? नुसतं केंद्र राहायचं का? हा? कोण लवकर कोण आहेत? समजलं पाहिजे सर्वांना. होती रात्रभर केली. कोण केली ना? कोण केली? हा? देवलं कामाला चाल. तर आठवला जागेवर जा. चल मी सांगतो. पोड करतो तिची कोण आहे. तर घरात सुख शांती द्यायची द्या.
एकदम मोकळं दार सोड. सोड दार, जागेवर जा. जा जागेवर. पूर्ण मोकळं सोड दार. पूर्ण मोकळं सोडण्याचं ओळख दे. Thank you.